आज हवामान खूपच म्हणजे विचित्र आहे. सकाळी ऊन होतं आणि आता अचानक इतके ढग आले आहेत की पाऊस पडेल असं वाटतंय. आपल्या डिजिटल घड्याळात किंवा स्टॉपवॉचमध्ये सेकंद इतके अचूक कसे मोजले जातात? कधी विचार केलाय? किंवा कम्प्युटर कोणतीही गणना इतक्या परफेक्टली कशी करतो? या सगळ्याचं उत्तर आहे ना ते एका छोट्याशा पण खूप शक्तिशाली सर्किटमध्ये दडलेलं आहे. चला आज आपण डिजिटल काउंटिंगचं हेच रहस्य उलगडूया आणि फ्लिपफ्लॉप्सच्या जगात एक डुबकी मारूया. तर मग ही जी अचूक मोजणी आहे ती होते तरी कशी? यामागे कोणतीही जादूटोना नाहीये, तर आहे प्युअर ब्रिलियंट लॉजिक. चला तर मग हे लॉजिक नेमकं आहे तरी काय ते समजून घेऊया. या प्रश्नाचं एकदम सरळ आणि सोपं उत्तर आहे काउंटर. हो, काउंटर हे एक असं डिजिटल सर्किट आहे जे क्लॉक पल्सेसची म्हणजे सिग्नल्सची किंवा कोणत्याही घटनेची संख्या मोजतं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे आपल्या सगळ्या डिजिटल उपकरणांचं एक प्रकारचं गणकयंत्र आहे. पण मग या काउंटरच्या आत असं नेमकं काय आहे जे त्याला ही मोजणी करण्याची ताकद देतं? या काळ्या डबीच्या आतला तो सिक्रेट घटक कोणता आहे? चला जरा आत डोकावून पाहूया. आणि इथे आपली ओळख होते JK फ्लिपफ्लॉप्सशी. आता हे नाव थोडं विचित्र वाटेल, पण हाच आपल्या काउंटरचा खरा हिरो आहे, त्याचा मूळ आधारस्तंभ. याला आपण एक डिजिटल मेमरी स्विच असंही म्हणू शकतो. हे बघा, हा फ्लिपफ्लॉप प्रत्यक्षात नॅन्ड गेट्ससारख्या एकदम बेसिक लॉजिक गेट्सपासून बनलेला असतो. हे जे सर्किट दिसतंय ना, हाच काउंटरच्या कामाचा मूळ गाभा आहे. आता हे काम कसं करतं ते आपण एकदम सोप्या पद्धतीने समजून घेऊया. कल्पना करा की आपल्या घरात एक स्मार्ट लाईटचा स्विच आहे. या स्विचला स्वतःची एक बिट मेमरी आहे. म्हणजे काय, तर तो चालू आहे की बंद हे त्याला आठवतं. आपला फ्लिपफ्लॉप अगदी तसंच काम करतो. तो एक तर एक म्हणजे ऑन किंवा 0 म्हणजे ऑफ या स्थितीत असतो. आता हा स्विच कसा वागेल हे त्याचे J आणि K इनपुट्स ठरवतात. आपण त्याला सेट करून ऑन करू शकतो किंवा रिसेट करून ऑफ करू शकतो. पण खरी गंमत आहे टॉगल मोडमध्ये. जेव्हा J आणि K दोन्ही इनपुट एक असतात तेव्हा प्रत्येक सिग्नलवर तो आपली स्थिती बरोबर उलट करतो. म्हणजे ऑन असेल तर ऑफ होतो आणि ऑफ असेल तर ऑन. मोजणीसाठी हीच क्रिया सगळ्यात महत्त्वाची आहे. हा टायमिंग डायग्राम बघा, तो नेमकी हीच टॉगल क्रिया दाखवतोय. प्रत्येक वेळी जेव्हा क्लॉकचा पल्स येतो म्हणजे तो सिग्नल वर जातो तेव्हा आउटपुट Q आपली स्थिती बदलतो. तो अक्षरशः ऑन ऑफ असा फ्लिप होतो. आपल्या मोजणीचा पाया इथेच रचला जातो. पण थांबा, गोष्ट इतकी सोपी नाहीये. या बेसिक JK फ्लिपफ्लॉपमध्ये एक मोठी अडचण आहे. एक असा छोटासा दोष जो संपूर्ण सिस्टममध्ये गोंधळ निर्माण करू शकतो आणि त्याला म्हणतात रेसिंग प्रॉब्लेम. रेसिंग म्हणजे नक्की काय? तर ही एक अशी कंडिशन आहे जिथे एकाच क्लॉक पल्समध्ये आउटपुट वारंवार एकापेक्षा जास्त वेळा आपली स्थिती बदलतो. त्यामुळे आपल्याला नक्की कोणता परिणाम मिळेल हे सांगताच येत नाही. आता अचूक मोजणीसाठी ही खूप मोठी समस्या आहे, कारण यामुळे सिस्टम अस्थिर होते. पण इंजिनियर्स प्रत्येक समस्येवर एक हुशारीचा उपाय शोधून काढतातच. आणि या रेसिंगच्या प्रॉब्लेमवरचा उपाय आहे मास्टर स्लेव्ह फ्लिपफ्लॉप. तर दोघांमध्ये फरक काय आहे? बघा, साधा JK फ्लिपफ्लॉप डिझाईनमध्ये सोपा आहे, पण त्यात रेसिंगची समस्या आहे. या उलट मास्टर स्लेव्ह फ्लिपफ्लॉपची रचना 2 टप्प्यांची असते आणि याचमुळे रेसिंगची समस्या मुळापासून संपते आणि एक विश्वासार्ह स्टेबल काउंटर बनवणं शक्य होतं. नावाप्रमाणेच मास्टर स्लेव्ह फ्लिपफ्लॉपमध्ये खरं तर 2 फ्लिपफ्लॉप एकत्र काम करतात. पहिला असतो मास्टर जो इनपुट घेतो आणि दुसरा असतो स्लेव्ह जो मास्टरचा ऐकतो. ते एकामागे एक असे जोडलेले असतात. याचं काम 2 स्टेप्समध्ये होतं. जेव्हा क्लॉक सिग्नल हाय असतो तेव्हा फक्त मास्टर जागा होतो आणि इनपुट घेतो. यावेळी स्लेव्ह शांत बसलेला असतो. आणि जेव्हा क्लॉक सिग्नल लो होतो तेव्हा मास्टर शांत होतो आणि स्लेव्ह जागा होऊन मास्टरची जी काही स्थिती असेल ती स्वतः कॉपी करतो. या कामाच्या विभागणीमुळे तो रेसिंगचा प्रॉब्लेम होतच नाही. ओके, तर आता आपल्याकडे एक स्टेबल आणि विश्वासार्ह मास्टर स्लेव्ह फ्लिपफ्लॉप आहे. आता या स्विचला एकामागे एक जोडून आपलं मुख्य लक्ष म्हणजे एक काउंटर कसा बनवायचा ते पाहूया. आपण जो काउंटर बनवत आहोत त्याला असिंक्रोनस रिपल काउंटर म्हणतात. रिपल म्हणजे तरंग. शांत पाण्यात दगड टाकल्यावर जशा लहरी पसरतात ना, अगदी तसंच इथे होतं. एका फ्लिपफ्लॉपचं आउटपुट दुसऱ्यासाठी क्लॉक इनपुट बनतं आणि एक चेन रिॲक्शन तयार होते. हे बघा, हे आहे 4 बिट रिपल काउंटरचं पूर्ण सर्किट. इथे तुम्हाला 4 फ्लिपफ्लॉप्स एका साखळीत जोडलेले दिसतील. पहिल्याचं आउटपुट दुसऱ्याचं इनपुट, दुसऱ्याचं तिसऱ्याचं आणि असं पुढे. हेच सर्किट आहे जे 0 आणि 1च्या भाषेत म्हणजेच बायनरीमध्ये मोजणी करतं.
आता बघा गंमत कशी होते. पहिला क्लॉक पल्स आला की मोजणी झाली 1 म्हणजे 0001. दुसरा पल्स आला, मोजणी झाली 2 म्हणजे 0010. तिसऱ्या पल्सवर 3 म्हणजे 0011. हा टॉगल सिग्नल एका फ्लिपफ्लॉपमधनं दुसऱ्यात एखाद्या तरंगासारखा पुढे जातो आणि बायनरी मोजणी पुढे सरकत राहते. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये, याच मूलभूत डिझाईनमध्ये थोडेफार बदल केले की आपण डिकेड काउंटर जे फक्त 0 ते 9 पर्यंत मोजतात ते बनवू शकतो, किंवा अप डाऊन काउंटर जे सरळ आणि उलट दोन्ही बाजूंनी मोजणी करू शकतात ते सुद्धा बनवू शकतो. म्हणजे या एकाच संकल्पनेची व्याप्ती खूप मोठी आहे. तर एका साध्या ऑन ऑफ स्विचपासून ते आजच्या गुंतागुंतीच्या डिजिटल सर्किट्सपर्यंतचा हा प्रवास आपण पाहिला. मग एक प्रश्न मनात येतोच की आपल्या स्मार्टफोनपासून ते मोठमोठ्या सुपर कॉम्प्युटरपर्यंत प्रत्येक गोष्टीचा पाया रचणारे हे छोटे डिजिटल बिल्डिंग ब्लॉक्स भविष्यात आणखी कोणकोणत्या अविश्वसनीय गोष्टी तयार करतील?